नशिराबाद जवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ही समस्या कायम असतानाही टोल वसुली सुरूच असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी थेट नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. यावेळी अनेक वाहनांना टोल न भरता मार्गस्थ करण्यात आले. जोपर्यंत बोगद्याखाली साचलेले पाणी काढून वाहतुकीची सुरक्षित व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवावी अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. नागरिकांचा आरोप आहे की संबंधित हायवे प्रशासन आणि टोल कंपनीकडून नियमितपणे टोल वसूल केला जातो, मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवांशी खेळ सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. या आंदोलनामुळे काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने परिस्थितीची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. एकीकडे टोल वसुली सुरू तर दुसरीकडे पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास. यामुळे नशिराबादकरांचा संताप अखेर टोल नाक्यावर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी यांना फोन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उद्या प्रत्यक्ष मी येऊन पाहणी करतो असे आश्वासन दिल्यावर पुन्हा टोल वसुली काही वेळानंतर सुरू झाली. यावेळी उपनगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती लालचंद पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे यासोबत नशिराबाद